फक्त 15 मिनिटात असा मऊ आणि टेस्टी शेवयांचा उपमा तुम्ही खाल्ला आहे का? आज मी तुम्हाला अगदी सोपी आणि परफेक्ट रेसिपी दाखवणार आहे. नमस्कार, मी अपर्णा आणि तुम्ही पाहत आहात अपर्णा हेगडे व्लॉग्स. आज आपण बनवणार आहोत झटपट आणि चविष्ट शेवयांचा उपमा. शेवयांच्या उपमासाठी आपण जास्त तेलाचा आणि तुपाचा वापर केलेला नाही, तरी पण आपल्या या टेस्टी होतात. आपला हा उपमा अगदी कलरफुल दिसत आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे भाज्याही घेऊ शकतात किंवा दाणेही घेऊ शकता. आणि आपले शेवया देखील एकदम सुटसुटीत झालेले आहेत आणि छानपैकी जेवढं पाहिजे तेवढ्या शिजलेल्या देखील आहेत पहा, आणि मऊ देखील झालेले आहेत. सर्वप्रथम कढईमध्ये 1 चमचा तूप घ्यायचं आहे आणि त्यामध्ये शेवया टाकायच्या आहेत. त्या आपल्याला मंद गॅसवर 5-6 मिनिटे भाजून घ्यायच्या आहेत. त्यानंतर असं हलक्या सोनेरी रंगाचं झालं की शेवया आपल्या तयार झाल्या. बाजारात आपल्याला 2 प्रकारच्या शेवया भेटतात. एक शेवई असते ती उपमा करण्यासाठी असते आणि दुसरी असते अशी पातळ आणि लांब असते, ती खिरीसाठी वापरतात. पहा, मी गॅसची फ्लेम एकदम कमी केलेली आहे आणि 2-3 मिनटं छानपैकी खरपूस असे शेवया भाजलेल्या आहेत आणि ते छानपैकी एका प्लेटमध्ये काढून पण घेते. त्याच कढईमध्ये थोड्या तेलामध्ये मी जिरे, मोहरी, मिरची म्हणजे मिरचीचे तुकडे आणि कढीपत्ता आणि थोडे शेंगदाणे टाकून छानपैकी त्याची फोडणी केलेली आहे. आणि आपल्याला शेंगदाणे 3-4 सेकंदासाठी परतवायचे आहेत. ते मी परतवलेले आहेत छानपैकी. आणि त्यानंतर आपल्याला मटारचे दाणे टाकायचे आहेत. थोडे मी मटारचे दाणे आणि गाजराचे तुकडे टाकलेले आहेत आणि तेही छान आपल्याला 3-4 सेकंदासाठी परतवायचे आहेत. आणि त्यामध्ये छानपैकी टेस्टनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे. ऑलरेडी आपल्याला भाज्या जास्त शिजवायच्या नाहीत, त्याच्यामध्ये क्रंचीपणा ठेवायचं आहे. त्याच्यामुळे 1 सेकंद असे ते मिळून येण्यासाठी आपल्याला 1 सेकंदासाठीच आपल्याला झाकण ठेवायचं आहे. आणि त्यानंतर 1 सेकंदानंतर झाकण ओपन करून आपल्याला त्या भाज्या दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत. उरलेल्या तेलामध्ये आपल्याला एक मोठ्या साईजचा कांदा एकदम बारीक कट करून आपण त्या तेलामध्ये टाकायचा आहे. आणि त्याबरोबर आपल्याला 1 इंच आल्याचा तुकडा बारीक कट करून टाकलेला आहे मी. तुम्ही त्याची आल्याचं पेस्ट पण टाकू शकता. आणि ते छानपैकी 2 सेकंदासाठी परतवायचं आहे. म्हणजे हलकंसं असं कांद्याला थोडंसं कलर आलं की आपल्याला लगेचच आपल्या ज्या शेवया आपण केलेल्या होत्या ना त्या टाकायच्या आहेत आणि ते छानपैकी परतवायचं आहे. आणि चिमूटभर हळद आणि हिंग त्यामध्ये टाकून छानपैकी शेवया परतवायच्या आहेत. लगेचच आपल्याला आपण ज्या क्रंची भाज्या केलेल्या होत्या ना त्या सर्व टाकायच्या आहेत आणि छानपैकी एकजीव सगळं असं मिश्रण परतवायचं आहे. लास्टला आपण चिमूटभर साखर आणि लेमन ज्यूस टाकू शकतो, हे ऑप्शनल आहे. लास्टला आपल्याला भाजकी डाळी असतात ना, चण्याची डाळी भाजक्या, त्या आपल्याला टाकायच्या आहेत. ऑलरेडी त्या भाजलेल्याच असतात, त्याच्यामुळे आपल्याला लास्टला टाकायच्या आहेत आणि ते छानपैकी एकत्र करायचे आहेत, एकत्र हलवायचे आहेत. आपल्याला थोडं थोडं करून गरम पाणी टाकायचं आहे. एकदम जास्त पाणी टाकू नका, नाहीतर उपमा चिकट होईल. म्हणून मी थोडं थोडं करूनच पाणी टाकलेलं आहे. आणि थोडं टेस्टनुसार, शेवयांच्या टेस्टनुसार आपल्याला, म्हणजे शेवया आपल्याला शिजवताना आपण मीठ नव्हतं टाकलेलं, म्हणून शेवयांच्या हिशोबाप्रमाणेच आपल्याला मीठ टाकायचं आहे. आपण भाज्या शिजवताना मीठ टाकलेलं, त्याच्यामुळे थोडंच मीठ टाकायचं आहे आता आपल्याला. आपण 1 बाऊल शेवया घेतलेल्या होत्या, त्यासाठी आपल्याला 1.5 बाऊलच गरम पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी आपल्याला थोडं थोडं करूनच टाकायचं आहे. नाहीतर उपमा आपला चिकट होईल. आणि आपल्याला त्यानंतर झाकण लावून ठेवायचं आहे 7-8 मिनटासाठी. वाफेवरच आपल्याला शिजू द्यायचं आहे. 7-8 मिनटांनी मी झाकण ओपन केलेलं आहे आणि त्या अगोदर 2-2 मिनटांनी मी हलवलेलं आहे. त्यानंतर आपला उपमा तयार झालेला आहे. त्यामध्ये आपल्याला खोल खड्डा असं करायचं आहे आणि त्यामध्ये बघायचं आपल्याला पाणी आहे का नाही, मधोमध असा खोल खड्डा करायचा आहे.
आपल्या कालथानीच करायचं आहे. आणि पाणी जर नसेल तर समजायचं आपला उपमा तयार झालेला आहे, शिजलेला आहे छानपैकी. आणि त्यानंतर खूप छान झालेला आहे. वा, आपल्या शेवयांचा उपमा छान फुलून तर आलेलाच आहे, छान झालेला आहे. आणि त्यानंतर डेकोरेशनसाठी आपल्याला छानपैकी कोथिंबीर टाकायचं आहे, किसलेलं खोबरं टाकायचं आहे आणि छानपैकी मिक्स करायचं आहे. पहा, आपला किती छान उपमा झालेला आहे आणि छानपैकी शिजलेला देखील आहे. अशी सोपी आणि झटपट रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुम्हाला शेवयांच्या उपमाची रेसिपी कशी वाटली ही कमेंट्स बॉक्समध्ये लिहून मला पाठवा. आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी आहे.